आपल्यात आज प्रवेश केला त्यांनी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सन्माननीय सुनील बाबा देवाभाऊ माळ्यांचा सत्कार करता जोरदार टाळ्या. देवाभाऊ रिक्षाचा प्रामाणिकपणे प्रचार करतील मी अशी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो. सन्माननीय सुनील बाबा यांना विनंती करतो की त्यांनी मतदार राजांना संबोधित करावं. बंडू काकांच्या मॅडम वरती उपस्थित आपले सर्वांचे लाडके उमेदवार बंडू काका बच्छा, सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर आज जे काय आम्ही बोललो होतो, ग्रामीण भागातलं बंडू काका नावाचं सुनामी वादळ आज कॅम्पात धडकणार आहे, त्याची साक्ष देणारे सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, मुन्नावरती, गुलाबराववरती, मुकेश, पुढचं नियोजन लावलं. जसं आपण म्हणजे तुम्हाला सुरुवात कशी करावी हा मोठा प्रश्न पडलेला आहे. कलेक्टर पट्ट्यात अशाच पद्धतीचं वातावरण आणि वेळ अगदी थोडका, तिथं 7:30ची वेळ, इथं 7:45 आताच वाजून गेलेले आहे. बंधू आणि भगिनींनो, गेल्या 20 वर्षापूर्वी तुमच्या आमच्यासारखा एक माणूस आपण सर्वसामान्य माणूस म्हणून एका माणसाला निवडून दिलं आणि मोठ्या आशेने आपण निवडून दिलं. कारण या आपल्या या मतदारसंघावरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर राजकारणावर हिरेंचा वर्चस्व होता. हिरेंच्या विरोधात कोणी लढायची हिंमत करायचं नाही. अशा वेळेस आपण सगळ्यांनी असं ठरवलं आणि त्याला कारणही तसंच होतं. तत्कालीन जे काही आमदार होते त्यांनी एकदा असं वक्तव्य केलं, या मतदारसंघात मी माझी चप्पल जरी उभी केली तरी ती निवडून येईल. आणि बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस तुम्ही दाखवून दिलं. आम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा सन्मान करतो, सहन करतो आणि त्याची मर्यादा जर ओलांडली गेली तर मात्र आम्ही चूप बसत नाही. आम्ही परिवर्तन केल्याशिवाय राहत नाही. आणि आपण ते 2004ला दाखवून दिलेलं आहे. 10 वर्ष असेच निघून गेलीत. ज्याला आपण निवडून दिलं ते महाशय सुरुवातीला बोलले की मी आमदार नाही तर सालदार म्हणून काम करेल. आणि त्याचा अनुभव आपण ज्यावेळेस 10 वर्ष घेतला त्याच्यानंतर कुठेतरी आपल्या पदरी निराशा पडायला लागली. आणि म्हणून 2014च्या निवडणुकीमध्ये 4 उमेदवार त्यांच्या विरोधात उभे राहून गेले. त्या 4ही उमेदवारांना जवळपास 95,000 मतं मिळाली आणि यांना 82,000 मतं मिळाली. परंतु नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांचा या ठिकाणी विजय झाला. आणि तेच आपण बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये जो विरोधकांनी एक सर्व मिळून एक उमेदवार दिलेला होता आणि त्याही वेळेस त्या उमेदवाराला जनतेचं मोठं पाठबळ मिळालं. परंतु दुर्दैवाने शेवटचे 2-3 दिवस उमेदवार मतदारसंघात कुठे दिसले नाही. तरी सुद्धा माता भगिनींना तुम्ही जवळपास 74,000 मतं त्यांच्या पदरामध्ये टाकली. कुठे बूथ नाही, बूथवर माणसं नाही, मतदारांना काढायला रिक्षा नाही, तरी सुद्धा 74,000 मतं विरोधात पडली. आणि आता
खऱ्या अर्थाने बंडू काका नावाचं हे वादळ आज जी काही आपल्या मनातली इच्छा होती, आपल्या मनातली एक खटखट होती की कुठल्याही परिस्थितीत परिवर्तन घडवायचं ही 10 वर्षापूर्वीची इच्छा आज आपण बघतो आहोत. ग्रामीण भाग काय, शहरी भाग काय, सगळीकडून बंडू काका नावाचं हे वादळ, ही एक लाट आज या 20 तारखेला परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही. ही तुमच्या आमच्या मनातली इच्छा आहे. मी या वार्डाचा नगरसेवक आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असेल की आपला कामाचा जो सपाटा चाललेला होता तो अचानक 3 वर्षापूर्वी बंद झाला. त्याला कारण हे महाशय आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. मी आज, तुम्ही माझे युट्यूबवर अनेक भाषणे पाहिले असतील, थोडी भाषा माझी वेगळी होती आणि आज मी यांना महाशय म्हणतोय. त्याचं कारण असं आहे की कुठेतरी हे बोलले होते 5 वर्षापूर्वी, आमच्यात 15 वर्ष आबोला होता, जेव्हा यांना गरज होती त्यांनी तेव्हा माझ्या गळ्यामध्ये हात टाकला की आपण 15 वर्षापूर्वी जसे आपण मित्र होतो तसेच मित्र म्हणून आता यापुढे आपल्याला कायम सोबत राहायचं आहे. बंधूंनी बघितलं, गेल्या 20 वर्ष जसं तुम्ही झाशात आले तसंच मी सुद्धा 15 वर्ष कुठलाही संपर्क नसताना अचानक भेटल्यानंतर मला असं वाटलं होतं की पहिल्यापेक्षा आता कुठं काहीतरी बदल झाला असेल. परंतु जी त्यांची सवय होती माणसं संपवण्याची, तोच प्रयोग त्यांनी माझ्यावर करायला सुरुवात केला. माणसं संपवण्याचं म्हणजे तुमच्या लक्षात असेल, अनेक वयोवृद्ध माता भगिनी या ठिकाणी आहेत, ज्येष्ठ नागरिक त्या पाठीमागे उभे आहेत. या मालेगाव शहराचं आपल्याला एक अपेक्षा होती, आपलं हे हिंदुत्ववादी मालेगाव, आपला हा नदी इकडचा पश्चिमेकडचा भाग, इथं नेहमीच आपण बघत आलो आहोत. एक जाज्वल्य हिंदुत्वाचा हुंकार या ठिकाणी निघत असो, ते कॅम्प असेल, संगमेश्वर असेल किंवा कलेक्टर पट्टा सोयगाव असेल. परंतु या 20 वर्षामध्ये हा हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचं काम अगदी पद्धतशीरपणे आणि षडयंत्र करून करण्यात आलेलं आहे. तुमच्या आमच्या लक्षात आलं नाही. आज मात्र परत कुठंतरी मुस्लिम मतांनी यांना दूर केल्यामुळे परत हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आपल्या समोर यायला निघालेले आहेत. पण यांचं हिंदुत्व हे पोकळ आहे, फसवं आहे. याला कारण मी याचे दाखले देऊ शकतो. आज मालेगाव शहरामध्ये सवनगाव शिवारामध्ये 4 जवळपास नवीन कत्तलखान्यांना परवानगी मिळाली. या 4ही कत्तलखान्यांना परवानगी ही सवनगाव ग्रामपंचायत यांच्या ताब्यात असताना मिळाली. त्याचा ठराव त्या ग्रामपंचायतीने दिला आणि या मोठमोठ्या कारखान्यांना नगर विकास खात्याची जी परवानगी लागते, जी एनओसी लागते, ती यांनी शिंदे साहेबांकडून मोठी रक्कम घेऊन या कारखान्यांना मिळवून दिलेली. आज आमच्यातले अनेक या भागातले गोवंश रक्षक रात्रपाठ करतात, जीवावर उदार होतात, गोवंशाची रक्षा करतात आणि कुठेतरी एखाद 1000 जनावरांचं रक्षण करण्यात ते वर्षभरामध्ये यशस्वी होतात. मात्र हे जे कारखाने आता उभे राहत आहेत, हे कारखाने काही छोटे मोठे कारखाने नाहीयेत. तिथं काही 2-5 जनावरांची कत्तल होणार नाहीये. त्या भागामध्ये हे कारखाने उभे राहिल्यानंतर एका कारखान्याला 1000-1000, 2-2 जनावरांची रोज कत्तल लागणार आहे. अशा पद्धतीचे कारखाने या ठिकाणी उभे राहतात. म्हणजे आम्ही 1000 जनावर वर्षभरात कसे तरी वाचवतो आणि यांच्या कृपेने या ठिकाणी रोज 4-5 हजार जनावरांची कत्तल होणार. यांचे हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. संस्थेच्या यांच्या भानगडी होत्या, आदमी यांची भानगड होती. पण कॉलेज जे मैदान आहे तिथं तुमची पोरं, आम्ही सगळे या MSG कॉलेजमध्ये शिकलेलो आहोत. त्या ग्राउंडवर आम्ही खेळलेलो आहोत. अनेक खेळाडू त्या ठिकाणी तयार झालेत. आजही आपण ज्यावेळेस बघतो की पोलीस भरती असेल, MPSCच्या परीक्षा देणारे फिजिकल फिटनेससाठी त्या ग्राउंडचा उपयोग होतो. तुमच्यासारखी वयोवृद्ध मंडळी शुगर असेल, काही असेल, 2-4 किलोमीटर फिरायचं म्हणून कॉलेज ग्राउंडला जातात. त्या ठिकाणी एक ईदगाह आहे.
त्या ईदगाहची एकूण जागा फक्त 2.5 गुंठे जागा आहे आणि ती ईदगाह समितीच्या नावावर आहे. मागे महासभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात आम्ही आणून दिलं. महासभेमध्ये एक ठराव झाला की संपूर्ण ग्राउंड ईदगाह समितीला द्यायचा ठराव त्या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यावेळेस हे शिवसेनेचे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी तटस्थ राहिले. त्यावेळेस फक्त भारतीय जनता पार्टीच्या या नगरसेवकांनी आम्ही त्या ठिकाणी विरोध केला. 55 मुस्लिम नगरसेवकांसमोर आमचा विरोध तोकडा पडला म्हणून आम्ही त्याच ग्राउंडवर जाऊन आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा परिपाक असा झाला. आम्ही नंतर सह्यांची मोहीम घेतली. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी सह्या दिलेल्या आहेत आणि कुठेतरी जसं एखादा ऋषी मुनी ज्यावेळेस तपस्येला बसतो आणि त्याची तपस्या जसजशी खट्टर होत जाते तसं इंद्राचं सिंहासन हलायला लागून जातं. याचंही सिंहासन हलायला लागलं. ताबडतोब स्थायी समितीचा सभापती घेतला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले, एकनाथ शिंदेना भेटले आणि त्या ठिकाणी त्यांनी तो ठराव विखंडित करण्याची मागणी केली. त्यावेळेस जर आम्ही आंदोलन केलं नसतं तर आज हे कॉलेज ग्राउंड ज्याला म्हणतो हे ईदगाह ग्राउंड झालं असतं. अशा अनेक गोष्टी आहेत. येणाऱ्या सभांमध्ये त्याचाही उल्लेख होणार आहे. मला एक सांगा, माझ्या या प्रभागामध्ये ज्यावेळेस करोनाचं संकट आलं त्यावेळेस मी तुम्हाला एकटं पडू दिलं का? माझ्या ट्रॅक्टरच्या फवारण्या तुमच्यापर्यंत मुन्ना घेऊन आला असेल, संजय काळे घेऊन आले असतील, अनेक कार्यकर्ते घेऊन आले असतील, आले होते की नाही? तुम्हाला त्या साबुदाण्यासारख्या गोळ्या, होमिओपॅथीच्या गोळ्या मी तुमच्या घरावर पोहोचवल्या होत्या, मिळाल्या होत्या का? भाजीपाला तुम्हाला मिळाला होता ना? अन्नधान्याचे पाकिटे मी तुम्हाला पाठवले होते. त्यावेळेस मात्र हे मंत्री महोदय कुठंतरी आपला जीव वाचून घरात बसलेले होते. त्यावेळेचा करोनाचा तुम्ही आमच्या पोस्ट बघा. लोक आपला आपला जीव सांभाळत होते. प्रचंड जीवाची भीती असताना आम्ही मात्र जीव धोक्यात घालून, आम्हीच नाही तर आमचे मुलं, आमचे भाऊ, आम्ही सगळे त्या ठिकाणी रस्त्यावर होतो. तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत होतो. त्यावेळेस मात्र यांच्याकडनं मोठी अपेक्षा होती आणि आज ते भाषण म्हणून सांगतात की सुनील गायकवाडने मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. आता तुम्हीच सांगा, ज्यावेळेस आम्ही तुमची सेवा करत होतो, तुम्हाला घराबाहेर पडू न देण्याची विनंती करत होतो, म्हणून तुम्हाला भाजीपाला घरोघर पोहोचत होतो, त्यावेळेस हे मात्र कॉर्पोरेशन यांचे बगलवच्चे व्हाउचर पास करून घेत होते. व्हाउचर कसं ते तुमच्यासाठी ज्या गोळ्या लागत होत्या करोनासाठी आणि अनेक गोष्टी, जसं जे करोना सेंटर्स होते त्या ठिकाणी जेवणाचे टेंडर सुद्धा याच्या बगलवच्च्यांनी घेतलं आणि जेवण सुद्धा जे कोणी कोरोना बाधित त्या काळच्या असतील त्यांनी बघितलं असेल, जेवण सुद्धा अगदी निकृष्ट दर्जाचं दिलं गेलं. त्यावेळेस 2 अंडे देणं कंपल्सरी होतं. अंड्यांनी म्हणे इम्युनिटी पॉवर वाढते, मात्र यांनी की तुमची इम्युनिटी पॉवर सुद्धा त्या ठिकाणी काढून घेतली. अंडे बी खाऊन गेले. हे अंडे चोर आज आमच्यावर आरोप करतात की आम्ही डाळूवरचं लोणी खाल्लं. तुम्ही 4-4 दवाखान्यांमध्ये पार्टनर होतात, 4-4 दवाखान्यांमध्ये पार्टनर होतात आणि त्या दवाखान्यांमध्ये तुम्ही रेमडेसिवीर 6,000 ते 8,000 10,000 पर्यंत विकत होते. त्यावेळेस आम्ही अशोका मेडिकलच्या माध्यमातून फक्त 1150 मध्ये तुम्हाला रेमडेसिवीर उपलब्ध करून दिलेला. आम्ही यांचं कोट्यावधीचं त्या काळात नुकसान केलं. म्हणून तुमच्या हेही लक्षात असेल की त्या अशोका मेडिकल नंतर रेड पाडण्यात आली. मिळालं तर काहीच नाही, मात्र तो पोरगा माझ्या सांगण्यावरून तुमच्यासाठी मदत करत होता तो मात्र देशोधडीला लागून गेला. चौकशीचा ससेमिरा त्याला लागून गेला आणि तो टिंगरीचा पोरगा जो मालेगाव स्थायिक होता, मेडिकल चालत होता, आज टिंगरीला जाऊन परत शेती करतोय. अमोल पवार गाव तुम्ही तपास करून घ्या. आणि आज यांनी सांगायचं कुठेतरी भूलतापा द्यायचा, विकास सांगायचा. कसला विकास? कोणता विकास? हा विकास फक्त तुमच्या टक्केवारीसाठी हा विकास झालेला आहे. हा विकास कोणालाही मान्य नाहीये. आणि तुम्ही सगळ्या, अरे एका नगरसेवकाला तुम्ही घाबरता, नगरसेवकाचे कामं कट करता, नगरसेवकाने दिलेले प्रस्ताव रद्द करतात आणि वरून आमची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी तुम्ही युती म्हणून आम्हाला युतीचं काम केलं नाही म्हणून हकालपट्टीचा तुमचे कार्यकर्ते गाजावाजा करतात. पक्षाने मला अजून अधिकृत पत्र सुद्धा दिलेलं नाही. तसं
मला तर परवा संशय आला, म्हणून प्रदेश महामंत्र्यांना विचारलं की म्हटलं माझी 3 दिवसापूर्वी हकालपट्टी झाली पक्षातून, मला काही पत्र नाही काही नाही, आणि कार्यकर्ते म्हणतात की ते काहीतरी फेक आहे, म्हणून मी तुम्हालाच विचारून घेतो की नक्की काय. प्रदेश महामंत्र्यांनी मला सांगितलं की तुमची हकालपट्टी झाली हेच मला माहिती नाही. आणि मीही पक्षाला निक्षून आधीच सांगून ठेवलं होतं, आमच्या नेत्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की या माणसाने हिंदुत्वाशी, आपलं सरकार असताना हिंदुत्वासाठी कुठलंही कार्य केले नाही, हिंदुत्वाशी गद्दारी केलेली. या माणसाचं काम मी यापुढे कधीच करू शकत नाही, कारण आम्ही त्यांच्यावर तो दाखला दिला की आम्ही आंदोलनं केलेली. त्यावेळेस आम्ही यांना जागवण्याचा प्रयत्न केला, पण हे पैशापुढे हातबल. पैसा यांचं सर्वस्व आहे आणि तोच पैसा आता तुमच्या समोर येणार. बंडू काकांनी काल परवा तेराच्या भाषणामध्ये सांगितलं, मी काही या गोष्टींकडे लक्ष देत नाही, ते म्हणे काय ते सोन्याच्या मण्यांचं पॅकिंग चालू आहे, 4-4 मणी मिळणार आहेत तुम्हाला, तयारीत राहा. 20 वर्ष लुटलेलं आहे, 20-25 हजार कोटीचा मालक झाल्याचं सांगतात लोक. असा जर हिशोब काढला तर तुमच्या जवळपास प्रत्येकाचे 30-30 हजार निघतात, 3 हजाराचे 4 मणी येतील, आणि ते पण रात्रीच्या अंधारात वाटले जातील गुपचूप. ते पण खरे आहेत का खोटे आहेत, मतदान करून यानंतर सोनाराकडे जा तर परत आणखी पस्तावा होईल. पण ठेवून घ्या, किंवा मनी नको, काय जे असेल ते रोकडा बोलू. आता तुमच्याकडे बिर्याण्यांची आलेत का? तुमच्याकडे बिर्याणीचे पातेले आलेत का नाही? अजून नाही आलेत. असं कसं काय? आपला वाढ आहे म्हणून नाही देतात कदाचित, असं वाटलं असतं. इथं मतं मिळणार नाही, बिर्याणी देऊन काही उपयोग नाही. आमचा वाढ हा अनेक वर्ष, तुमच्याही काळात तुम्ही आमदार असताना आमचा हा वाढ विकासाचा भुकेला होता. त्यांची भूक भागवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तुम्हाला हा रस्ता, अनेक वर्षाचा प्रलंबित रस्ता आम्ही तुम्हाला दिला. तुमच्या प्रत्येक गल्लीमध्ये लाईट दिले, गटारी केल्या. 10-20% काम तेही कधीच पूर्ण झालं असतं, मात्र यांनी 3 वर्षापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम करू दिलेलं नाही. त्याच्यामुळे खूप जास्तीचा वेळ न घेता मी आपल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना या ठिकाणी हात जोडून विनंती करेल की बंडू काकांना प्रचंड मतांनी निवडून द्या. बाकीचं काय मी सांगून टाकले, कोणाला सोडायचं नाही, आपलाच पैसा. पण माझ्या बंडू काकाला पदरात घ्या आणि परिवर्तन घडवा. आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की एक नगरसेवक जर एवढं करू शकतो तर त्याच्याबरोबर आमदाराची जर जोड मिळाली तर या आपल्या वार्डातला आपण काय करू शकतो. सोनंच होणार आहे, नकली सोन्याला बळी पडू नका. हे असली सोनं आता आलेलं आहे. अनेक वर्ष दबावात ठेवलेलं होतं, कोणी लढायला तयार होणार नाही म्हणे. असं कसं होणार नाही? जिथे सुनील गायकवाड असेल तिथे कोण लढायला तयार होणार नाही? बरोबर आहे ना? आपण लढणार आहे, आपला वार्ड लढणार आहे. अनेक शिरूर आपल्या वार्डामध्ये आहेत. आणि या ठिकाणी दादागिरी जी काही चाललेली आहे त्यांच्या आज लक्षात आलं असेल. काल काही गावगुंड आणि सगळ्या जर पाहिल्या तुमच्या त्या तिकडे काही गाड्या लावलेल्या होत्या मोची कॉर्नरच्या त्या कोपऱ्याला. मागे मी त्या फॉर्म भरायच्या सभेमध्ये बोललो, MH 47, MH 15, MH 18, MH 19 अशा गाड्या आलेल्या होत्या फॉर्म भरायला. काल आपल्या वार्डात फक्त काय झालं की त्यांनी नंबर प्लेट काढून घेतली. बिगर नंबर प्लेटच्या गाड्या तुम्ही अनेक त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या पाहिल्या असतील. अजून खूप गुंड येणार आहेत, नाशिक इकडून तिकडून ठाण्यावर. पण काळजी करू नका, 8च दिवस राहिलेले आहेत. यांचा गुंडगिरीचाही समाचार आपल्याला घ्यायचा. आम्ही लढतोय तुमच्या बालबच्चांच्या संरक्षणासाठी, आम्ही लढतोय तुमच्या मुलांना ड्रग्स पासून वाचवण्यासाठी. आम्हाला तुम्ही ताकद द्या, शक्ती द्या, आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. सर्व मायबाप या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिलात, म्हणून या आपल्या शिवाजीनगरमधील आपल्या सगळ्या वार्डामधील सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्र आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो. खूप खूप आशीर्वाद.
आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आता या ठिकाणी उल्लेख केला या भाऊने 2 एक्के. जर या 2 एक्क्यांना तुम्ही सगळ्या माय बापांनी आशीर्वाद दिला तर 22 आणि 23 तारखेला हे जनतेला लुटून खाणारे 2 बोखे पाडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी, आम्ही काही बोलू, मी काही बोलेल, तो भाऊ काही बोलेल, ते काही बोलेल, तुमच्या घरात वर्तमानपत्र येतं, तुमच्या घरातल्या सगळ्या लेकरांकडे व्हिडिओ आहेत, व्हिडिओने सगळ्या मोबाईलवर बातम्या येतात. त्याच्यामुळे कोणी काहीही बोललं तरी खरी माहिती तुमच्याजवळ, आणि म्हणून जी माहिती आहे तिचा उजाळा मी या ठिकाणी करून देतो. मी म्हणजे रोहिदासा संगे चर्मरंगे कबीराचे सेले विने, सजन कसायास मास विकू लागे जनी संगे शेने वेचे, प्रभू रामचंद्र शेबरी मातेचे उष्टी बोरे चाके. मी जातपात मानत नाही, मी गोर गरीब दलित दलित सगळ्यांमध्ये जगणारा आणि सगळ्यांना घेऊन चालणारा आणि सगळ्यांना आपलंसं करून वागणारा तुमचा हा सहकारी आणि हा उमेदवार आहे. याच्या अनेक गोष्टीचे साक्षीदार तुम्ही. म्हणून यांच्याकडे खूप काही असून पण सुद्धा यांनी पदरमोड केली नसेल. सत्ता असल्यावर तर त्याचा विकास करणं ही नैतिक जबाबदारी आहे. सत्ता नसताना पदाचा सत्तेचा स्वतःसाठी उपयोग करणं याला विकृती म्हणतात आणि याला नास्तिक म्हणतात. पदाचा आणि सत्तेचा उपयोग ज्यांच्या आशीर्वादाने निवडून आले त्यांच्यासाठी करणं याला संस्कृती म्हणतात आणि याला आस्तिक म्हणतात. मला वाटतं माझ्याकडे पद आणि सत्ता नसताना सुद्धा ज्या ज्या वेळेला समाजामध्ये शहरामध्ये काही संकट आले असतील तर पदर मोड करून जनतेच्या सेवेमध्ये हजर झालो असतील. याचे अनेक उदाहरणं तुमच्याकडे आहेत. मी तो उजाळा करणार नाही. कोणाकडे एवढ्या सत्ता असताना सुद्धा दान धर्म काय, सामाजिक जाण काय, सामाजिक भान काय, आणि जेव्हा जनता संकटात असेल तेव्हा त्यांच्यासाठी पदरमोड काय. माझे 4-4 पेपर आपल्या वार्डामध्ये आलेत, आपल्या घरी आलेत का? आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल सगळ्या गोष्टी. म्हणून तहानलेल्या पाणी, भुकेलेला अन्न, गरजूला मदत आणि रुग्ण सेवा हीच खरी प्रभू पूजा आहे, हीच खरी जनता जनार्दनाची सेवा आहे. ती सेवा मी एक ना अनेक वेळेला केलेली असेल. दंगल असेल, करोना असेल, दुष्काळ असेल, करोनाच्या महामारीमध्ये जनतेसाठी हॉस्पिटल असेल, अन्नधान्य वाटप असेल, औषध वाटप असेल, या सगळ्या गोष्टींची सेवा केलेली. यांनी पदरमोड केली, एकाने तर काहीच नाही, तो तर कधी संपर्कात नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं. कतलियात तो बार बार सांप भी बदल लेते हैं, कतलियात तो बार बार सांप भी बदल लेते हैं. कुछ लोग पुण्य की आड़ में अपने बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं, और कुछ लोग अपने मतलब के लिए अपना नेता, पक्ष और बाप भी बार बार बदल लेते हैं. सोनार को सोना दिया तो पायल बना दिया, लोहार को लोहा दिया तो हथौड़ा बना दिया, दर्जी को कपड़ा दिया तो उसने कुर्ता बना दिया. वार साहेब, इस गरीब लोगों ने तुमके वोट देके तुमने एमएसएबी का वीज बिल का खासगीकरण करके इनको हर महीने के पैसे ज्यादा बिल बढ़ा के इनका खिसाई लूट लिया. तो या पदाचा उपयोग स्वतःसाठी करणं आणि जनतेसाठी करणं फार मोठा फरक. एमएससीबीचं खासगीकरण, हा एमएससीबीचं खासगीकरण आपल्या मालेगावमध्ये झालंच नसतं. तुम्हाला दर महिन्याला जे 200-300 बिल द्यायचं ते आज तुम्हाला 700-800 रुपये येतंय. हे पाप कोणाचं? खासगीकरण होण्यामागचे काही निकष आहेत, काही नियम आहेत. जर ज्या शहरामध्ये 5 वर्ष लागोपाठ 50% पुढे चोरी असेल तर त्या ठिकाणी खासगीकरण होतं. आपल्या मालेगावमध्ये तर अजिबात चोरी नव्हती. 42, 45, 46, 47% याच्या आतच वीज गळती होती. एकच वेळेला फक्त 51% गेली आणि त्याच्या माध्यमातून तो विरोध पण झाला. परंतु काय माशी शिकली, काय घेणं देणं झालं, काय नाही झालं. दुसऱ्या महानगरांमध्ये एमएससीबीची 5-5 वर्ष, बीडला 60% वीज चोरी, परळीला 57%, जिंतूरला 55%. तिथले आमदार राहून त्यांनी खासगीकरण होऊ दिलं नाही आणि इथले सहकार मंत्री राहून सुद्धा खासगीकरण झालं. त्याचा दुष्परिणाम असा झाला की ज्या सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये माझ्या या रिक्षावाल्यांनी, या माझ्या गरीब मायबापांनी देणग्या देऊन निवडून आणलं,
त्याला आता दर महिन्याला 500-700 रुपये जास्त भरावे लागतात. एका महिन्याला जर 500 तर 12 महिन्याला किती झाले? 12 पंचे 60, 6,000. 5 वर्षाचे जर धरले तर 30,000. भाऊ तू 1 गिदा का 20% पार्टनरशिप दिली नाही म्हणा तरी 20% जरी 30,000ला किंवा 30,000ला 5% प्रमाणे 20% प्रमाणे 5,000 तुम्हाला हक्काना घेणार. दर महिन्याचा हिशोब केला तर 500 प्रमाणे 6,000. 12 महिन्याचे 12 पंचे 30, 20% पार्टनर असेल तर माझ्या या मावशीची ऐवजी तुझ्याकडे 5,000 घेणे. आणि म्हणून आबा सांगत होते की आता मनी पॅक होईल ना सगळा येईल आहे ना तर हे तुमचेच पैसे येतील. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा उळ्या असेल, युरिया असेल याचे सुद्धा भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेत. यांच्याच काळात हे कृषी मंत्री असताना 20,000 रुपये पायली झालं आणि उळे आपलं युरिया सुद्धा 200 रुपये महाग द्यावं लागलं. म्हणजे शेतकऱ्यांनाही सोडलं नाही, ग्रामीण भागातल्या वस्तीमधल्या गरीब मायबापांनाही सोडलं नाही. कचरा डेपोचा ठेका खाजगीकरण करून 400 रोजगारांच्या पोटावर बी पाय दिला. म्हणजे कोणालाच सोडलं नाही. आणि म्हणून म्हणतो की कुछ एक जमाना था, कुछ डाकू अमीरों का लूट के गरीबों में बांटते थे. अब ये जमाना आ गया, ये सफेद डाकू गरीबों का लूट के कंपनी वालों और ठेकेदारों को बांटता है. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. म्हणून ही सगळी बेरीज केली तर जे काही सोनं काही पाकिट तयार आहे ना दाबाने सांगा, म्हणून जे काही येईल ते तुमचं घेणं राहील. आणि घेता देताना जर आलं काही कमी आधी तर त्याला सांगा ना भाऊ 5 ने 6 ने चाल नको धरू, दाने चाल दर दाने दाने वाट. आणि म्हणून आणि कुठल्याही गोष्टीमध्ये खोट्या शब्दाबिब्दा खायच्या नाही. ते सगळं षडयंत्र चाललेले. हे घ्या भाकरी घ्या तुकडा घ्या, आम्ही तुमच्या दारात आलो नाही, आमचेच लुटलेले विकासाच्या माध्यमातून ते तुम्ही घ्यायला आलेले. या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवा, या गोष्टींवर तुम्ही विचार करा आणि कुणाच्याही शब्दांना रात्रीच्या लक्ष्मी फिरणाऱ्याला बळी पडू नका. एवढंच तुम्हाला या ठिकाणी नम्रपणाने सांगेल. आता लाडकी बहीण आली. लाडकी बहीण का आली? यांना खासदारकीला अपयशाला सामोरं जावं लागलं. नको आमदारकीला बी आपण पडायला, म्हणून मग खासदारकीला आली, आमदारकीला आली. मतांची कडकी. आणि यांना आयत्या वेळेला या निवडणुकीच्या 2 महिने अगोदर आठवली बहीण लाडकी. बाकीच्या राज्यांमध्ये 55 म्हणजे 5-5 वर्षापासून लागू आहे. MP मध्ये तिथे का लागू केली नाही? तिथे जर चालू आहे तुम्ही का 5 वर्ष अगोदर लागू केली नाही? आताच तुमच्या निवडणुकीच्या तोंडावर लागू केली तर ही स्वार्थ भावनेत नाहीत, माझ्या बहिणींच्या आदरापोटी नाही. ती जर आदरापोटी राहिली असती तर गेल्या 5 वर्षामध्ये नका 5 वर्ष 3 वर्षापूर्वी तर लागू झाली असती. बरोबर. दुसऱ्या राज्यांप्रमाणे जर हिशोब केला तर माझ्या ह्या बहिणींचे 55 महिन्याचे पैसे घेणे बाकी आहे. म्हणून मतांची आली कडकी आणि यांना आठवले आता निवडणुकीच्या तोंडावर बहीण लाडकी. लाडकी बहीण खुश पण पाहुणा किसाना भूस. इकडे दिवाळीला लाडू खारी खोबरं, हिवाळीला लाडू बांधा निवळवणी. एकीकडे तुम्ही बहिणीला खुश केलं. 140 खोबरं होतं आता 280 झालं. तेल मीठ वाढलं. 100 रुपयामध्ये स्टॅम्प मध्ये रिक्षाची विक्री व्हायची, काही जागा घेतली जायची. 500 रुपये स्टॅम्पची किंमत करून टाकली. म्हणजे बहिणीला 4 आणे आणि पाहुण्याच्या खिशातले 12 आणे. याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. ही मतांसाठी लाडकी बहीण आठवली. आणि काही सांगतात विकास थांबी जाई, संजय गांधी निराधार बंद होई जाई, लाडकी बहीण बोलून जाई. कोणीच कोणाच्या बापाच्या घरातनं या योजनेचे पैसे देत नाही. हे तुमच्याच खिशातले पैसे असतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. कोणताही साहेब येऊ द्या, कोणताही मुख्यमंत्री येऊ द्या, कोणताही पंतप्रधान येऊ द्या, कोणी स्वतःच्या खिशातले देत नाही. तुमच्या माध्यमातून जे टॅक्स, जसं तुम्ही तुमच्या लेकरांना सोसायटी काढून त्या कर्ज काढून 60,000ची गाडी घेतली पण ती प्रत्यक्षामध्ये रोडावर येईपर्यंत 80,000 जाते. 20,000 टॅक्स भरावा लागतो. ही 20,000 कशाचे? स्टॅम्पचे. म्हणजे एवढे हा टॅक्सच आहे. तुम्ही घर घेतलं 10 लाखाचं, मग ते 10 लाखात किंवा 10.5 लाखात खर्च आणि झालं पाहिजे. पण 10 लाखाच्या घराच्या खरेदीला तुम्हाला 2 लाख रुपये जास्त मोजावे लागतात किंवा 1.5 लाख 1.5 लाख जास्त मोजावे लागतात. तर 1.5 लाख हे सरकारच्या तिजोरीमध्ये तुमच्याच कष्टाचे खिशातले जातात टॅक्स रुपी. त्याच टॅक्सीमधून त्या टॅक्स रुपी
पैशात ना सरकारकडनं तुम्हाला संजय गांधी निराधार, कधी लाडकी बहीण, कधी वृद्ध पेन्शन, या ज्या येतात या त्या तुमच्याच पैशातनं शासनाकडे येतात. आणि काही आता जे घराघरांमध्ये काही प्रचार करतायत की आम्ही ही लाडकी बहीण चालू केली आणि या योजना आहेत या बंद होऊन जाईल, विकास थांबून जाईल. कोणाचा बाप जरी उतरून आला तरी कुठलीच योजना थांबणार नाही, विकास बी थांबणार नाही, उलट विकासाचा दर्जा सुधारून जाईल.